नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत, राजमाता जिजाऊ. नमस्कार. आपल्याकडे जे काही स्रोत आहेत त्यातून त्यांच्या आयुष्याबद्दल, कामाबद्दल आणि खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत त्यांची जी भूमिका होती त्याबद्दल बरीच माहिती मिळते. हो, मिळते. तर आज आपण जरा याच माहितीचा सखोल आढावा घेऊया. नक्कीच. ठीक आहे, तर सुरुवात करूया. हे बघायला हवं की राजमाता जिजाऊ म्हणजे फक्त शिवाजी महाराजांच्या आई नव्हत्या. नाही, अजिबात नाही. आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट दिसतं की त्या स्वराज्याच्या काय म्हणतात त्याला, शिल्पकार होत्या, प्रमुख आधारस्तंभ होत्या. अगदी बरोबर. 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा इथे जन्म झाला त्यांचा. आणि त्यांना घरातूनच म्हणजे वडील लखुजी जाधवराव आणि पती शहाजीराजे भोसले यांच्यामुळे राजकारण आणि प्रशासनाचा वारसा मिळाला होता. म्हणजे बाळकडूच मिळालं होतं म्हणायला हरकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे स्रोतांनुसार त्यांना लहानपणापासून फक्त धार्मिक शिक्षण नाही मिळालं, अच्छा, तर युद्धकला, राजनीती याचंही शिक्षण होतं. आणि हा पाया पुढे खूप महत्वाचा ठरला, नाही का? अगदी. आणि मग शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यानंतर त्यांनी जे संस्कार केलेत ना, त्याचं महत्व तर कितीतरी स्रोतांमध्ये आपल्याला दिसतं. बरोबर. रामायण, महाभारत, दासबोध, भगवद्गीता यातून गोष्टी सांगितल्या, पण तो केवळ गोष्टी सांगण्याचा भाग नव्हता. नाही, त्यातून स्वराज्य, स्वधर्म, स्वसंस्कृतीची प्रेरणा देण्याचा प्रयत्न होता. एका स्रोतात तर ते वाक्यच आहे की राजे, ही मुठभर माती नाहीये, ही भविष्यातल्या स्वराज्याची भूमी आहे. क्या बात है, किती मोठा विचार आहे हा. हो ना, ही दृष्टीच फार महत्वाची आहे. हो. आणि ही फक्त भावनिक साध नव्हती बरं का. यात एक स्पष्ट राजकीय दिशा होती. आपल्या स्रोतांमधून असं दिसतं की त्यांनी पुण्याला लाल महालात राहून स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे नियोजन तिथेच सुरू झालं. हो. स्वराज्य म्हणजे नेमकं काय, तर स्वतःचा धर्म, स्वतःचा न्याय, संस्कृती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रयतेचं हित. बरोबर. ही अगदी स्पष्ट कल्पना त्यांनी महाराजांना दिली. यातून त्यांची राजकीय समज आणि दूरदृष्टी दिसते आपल्याला. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे बघा, त्यांनी शिवाजी महाराजांना फक्त तलवारबाजी, घोडेस्वारी हे शिकवलंच, युद्ध कौशल्य तर दिलीच, पण त्याचबरोबर नीतिशास्त्र, राज्यकारभाराचे धडेही दिले. एका ठिकाणी तर उल्लेख आहे की राजा हा जनतेचा सेवक असतो, ही भावना त्यांनी रुजवली. अगदी. आणि स्त्रियांबद्दलचा आदर, परस्त्री माते समान हा विचार, हा संस्कार तर खूपच मोठा आहे. निश्चितच. आणि याचे परिणाम आपल्याला महाराजांच्या कृतीतून दिसतातच की. दिसतात. अगदी शत्रूच्या स्त्रियांना सुद्धा सन्मानाने वागवणं असो किंवा रयतेच्या कल्याणासाठीची धोरणं असोत. इतकंच नाही, अफजल खान वधासारखा प्रसंग असो किंवा औरंगजेबाविरुद्धची मोहीम. कठीण प्रसंग. हो, अशा अनेक कठीण प्रसंगी आपल्या स्रोतांनुसार जिजाऊंचा सल्ला आणि त्यांचा जो मानसिक पाठिंबा होता तो निर्णायक ठरला. अच्छा. आणि त्यांचं प्रशासकीय कौशल्य पण विसरून चालणार नाही. हो, ते पण महत्वाचं आहे. एका स्रोतात उल्लेख आहे की पुणे परिसरातल्या पडीक जमिनी त्यांनी लागवडीखाली आणायला मदत केली, न्यायनिवाडा केला, लोकांचा विश्वास जिंकला त्यांनी. म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र फक्त घरातल्या संस्कारापुरतं मर्यादित नव्हतं अजिबात. नाही. त्या एक कुशल प्रशासक होत्या, धोरणी सल्लागार होत्या आणि स्वराज्याच्या प्रत्यक्ष उभारणीत सक्रिय होत्या. काय कमालीचं व्यक्तिमत्व. मातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व सगळं एकत्र. अगदी बरोबर. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? आपल्या स्रोतांच्या आधारे हे स्पष्ट होतंय की राजमाता जिजाऊ या खरंच फक्त शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या. बरोबर. त्या स्वराज्याच्या संकल्पक होत्या, प्रेरक होत्या आणि प्रशासकीय आधार होत्या. त्यांची दूरदृष्टी, त्यांचे संस्कार. अगदी खरं आहे. त्यांचं आयुष्य म्हणजे फक्त इतिहासातलं एक पान नाहीये. नाही, ते एक कालातीत उदाहरण आहे. नेतृत्व कसं असावं, समर्पण काय असतं, राष्ट्र उभं करण्यासाठी काय लागतं, या सगळ्याचं. आजही रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला त्यांची समाधी आहे, ती याची आठवण करून देते. हो. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की आपल्या स्रोतांमधून जिजाऊंचं महत्व आपल्याला कळतंय, पण इतिहासात अशा आणखी कितीतरी व्यक्ती असतील ना, नक्कीच असतील, ज्यांनी पडद्याआडून मोठ्या बदलांना दिशा दिली असेल, पण त्यांची पूर्ण कहाणी कदाचित अजून आपल्याला माहिती नसेल किंवा पूर्णपणे उलगडलेली नसेल. असू शकतं. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.